नाही, या चर्चेला लवकरच आपल्याला उत्तर मिळेल. तिन्ही पक्ष मिळून त्याचा निर्णय लवकर घेतील. आमचे जे श्रेष्ठी आहेत त्यांच्याशी चर्चा सगळ्यांची चाललेली आहे आणि लवकरच याचं उत्तर आपल्याला मिळेल. मुख्यमंत्री पदाची जशी चर्चा सुरू आहे तशी राज्यातल्या वेगवेगळ्या आमदारांना सुद्धा मंत्री होण्याची इच्छा निर्माण झालेली आहे. त्यांची सुद्धा उत्सुकता ताणली जाते. आधी मुख्यमंत्री ठरेल आणि मग मुख्यमंत्री मंत्री ठरवतील. त्यामुळे मला असं वाटतं की आधी मुख्यमंत्र्यांची वाट पाहावी, त्यानंतर मंत्र्यांची पण जी काही नावं आहेत ती आपल्याला लक्षात येतील. विरोधी पक्ष आता जन आंदोलन सुरू करतात, वेगवेगळ्या पद्धतीचे केसेस करायला आदेश दिलेले शरद पवार असतील सगळं. याचं उत्तर हे काल सर्वोच्च न्यायालयाने दिलेलं आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने क्लिअर कट सांगितलं आहे की तुम्ही हारले की EVM वाईट ही पद्धत बंद करा. EVM टॅम्पर प्रूफ आहे, EVMची पद्धत चालूच राहणार आहे हे सांगितलेलं आहे. हा रडीचा डाव आता बंद केला पाहिजे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मते ठाकरेंना मिळाली नसल्यामुळे ते आगामी निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचं ते महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची चर्चा आहे. मला याची काही कल्पना नाही. आता स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढणार अशी चर्चा. ते तर आम्ही मिळून ठरवतो. काही अजून वेळ आहे त्याला. चला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.